लहान मुलांना पिझ्झा वगैरे तर खूपच जास्त आवडतो, पण आपल्याला वाटतं काय त्यांनी हेल्दी खाल्लं पाहिजे. तर आज आपण हेल्दी पण पिझ्झा स्टाईल म्हणजे ते म्हणजे पिझ्झा बनवणार आहोत आज आपण. इथं काय केलेलं आहे मी 2 वाटी घेतलेला आहे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, बेकिंग पावडर, थोडंसं मीठ आणि अर्धा वाटी दही. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगल्या प्रकारे. ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून जे आहे ते आपल्याला एकदम मस्त असं याचं मळून घ्यायचं आहे पीठ. म्हणजे जसं आपण चपात्याला कसं मळतो तसं तेल लावून त्याला साईडला ठेवून द्यायचं, तोपर्यंत आपण त्याच्यामधली फिलिंग बनणार आहोत. इथे घेतलेलं आहे मी पनीर खिसून, त्याच्यावर टाकलेला आहे कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर आणि याच्यावर टाकलेली आहे आपली खिसलेली चीज. चीज घेतलेली आहे मी आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. रेड चिली पावडर टाकलेला आहे मध्ये, ऑरिगॅनो टाकलेला आहे आणि काळी मिऱ्याचं पावडर टाकलेलं आहे. हे सगळं एकत्रित आपल्याला करून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय. आणि नंतर आपलं पीठ जे आहे ते मस्त असं रेडी झालेलं आहे. त्याला 1 ते 2 वेळेस असं मस्त हाताने मळून घ्यायचं आणि त्याचा एक गोळा घ्यायचा, करून छोटे छोटे गोळे करायचे आणि मस्त असे लाटून घ्यायचे. फुलके कसे करतो आपण तसे लाटून घ्यायचं, ते फिलिंग मध्ये टाकायचे आणि मस्त मोमोज करतो किंवा पोळीसाठी उंडा कसा भरतो आपण तसं करून घ्यायचं. आणि हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचे सगळे. एकदम मी रेडी करून घेतलेले आहेत हे बॉम्ब्स मस्त असे. आणि आता आपल्याला काय करायचं, याच्या खालच्या साईडला पाणी लावायचं आणि ते तव्यावर ठेवायचे आहे आणि झाकून 5 ते 10 मिनिट ठेवायचं. कमी गॅस करायचा आणि झाकून ठेवायचं, म्हणजे ते ऑटोमॅटिक वरी फुगतात आणि नंतर उलटा गॅस करून असे मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला बॉम्ब्स एवढे भारी दिसतात, एकदम टम्म असे फुगतात, कारण बेकिंग पावडर जे आहे ना ते झाकून ठेवल्याने वरी फर्मेंट होतं, मस्त असं वरी येतं. नंतर याच्यावरती लावलेलं आहे मी बटर मेल्ट करून, थोडीशी वरी कोथिंबीर टाकले. खूप छान रेसिपी आहे, खूप टेस्टी लागते. नक्की ट्राय करा. चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या.